आयसीसी टी20 विश्वचषकात आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार। श्रीलंकेच्या कोलंबोतील आर प्रेमादासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर या मुस्लिम बहुल भागात एटीएसचे छापे, मध्यरात्रीपासून कारवाई, अनेकांची चौकशी, माहिती देण्यास पोलिसांचा नकार। धाराशिवमध्ये अध्यक्षपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला, शिवसेनेकडून भाजपला प्रस्ताव, उपाध्यक्षपदी आलटून पालटून देण्याची मागणी, पालकमंत्री प्रताप सरनाईकांची माझाला माहिती। नागरी उड्डयन महासंचालकांकडून वैमानिकांच्या मद्य चाचणीचे नियम अधिक कडक, चाचणीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार 6 महिने जतन। डोंबिवली पूर्वेला 2 इमारतीच्या तळघरामध्ये भीषण आग, 29 दुचाकी जळून खाक, 5 जण जखमी, कारण मात्र अस्पष्ट। सतरा फेब्रुवारीला तारिक रहमान बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार। भारत पाकिस्तानसह 13 देशांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। देशभरामध्ये आज महाशिवरात्रीचा उत्साह, विविध शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग मंदिरं पहाटेपासूनच गर्दीनं फुलली। भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेमध्ये गूढ मृत्यू, 22 वर्षीय साकेत श्रीनिवासय्या या 6 दिवसांपासून बेपत्ता होता। पोलिसांना मृतदेह सापडला। टी20 विश्वचषकामध्ये आज हाय व्होल्टेज भारत पाकिस्तान लढत। कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियमवरती भिडणार दोन्ही संघ। आजही भारतीय संघ हस्तांदोलनावरती बहिष्कार टाकणार का याची उत्सुकता। क्रिकेटप्रेमींच्या उत्साहावर पावसाचं विरजण पडण्याची शक्यता, कोलंबोच्या डोक्यावरती ढगांची गर्दी, सामन्यामध्ये विघ्न येण्याची भीती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।